ठाण्यातील नौपाडा परिसरातील हाईट बॅरियरला ट्रकची धडक, दुचाकी चालक जखमी। हाईट बॅरियर तत्काळ हटवा, स्थानिक नागरिकांची मागणी। ठाण्यातील नौपाडा लालबहादूर शास्त्री रोड आराधना टॉकीज जवळील लोखंडी हाईट बॅरियरला ट्रकने धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे। या धडकेत दुचाकी चालक जखमी झाला असून जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। ही माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दाखल झालेत व रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। ठाण्यात साधारण 1 वर्षापूर्वी वाहतुकीत बदल करण्यात आले, तसेच अनेक रस्ते दुभाजक बंद करण्यात आले। यावेळी या नौपाडा परिसरातील आराधना टॉकीज जवळील लोखंडी हाईट बॅरियर टाकण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। मात्र यावेळी तेथील स्थानिक नागरिकांनी या हाईट बॅरियरला विरोध केला होता। नौपाडा परिसरातील रस्ता रहदारीचा रस्ता असून सातत्याने वाहतुकीची वर्दळ सुरू असते, तसेच जवळच शाळा असून लहान मुलं, नागरिक या रस्त्यावरून जात असतात। हा लोखंडी बॅरियर पडून जर काही दुर्घटना घडली असती तर याला कोण जबाबदार राहील, असा प्रश्न देखील येथील नागरिकांनी उपस्थित केला। या हाईट बॅरियरचा काही उपयोग नसून तातडीने हा हाईट बॅरियर हटवण्यात यावा अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांनी केली आहे। नाहीतर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हा हाईट बॅरियर हटवण्यात येईल का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। प्रवीण बेनोते, महाराष्ट्र सैनिक। मी इथे सध्या उभा होतो आणि एक बाईक पर हा लेफ्ट टर्नचा क्रॉस करत होता। क्रॉस करता एक TMCची गाडी आली होती। TMCची गाडी येता त्यांनी याला धडक दिली। धडक देताना याची जी बाईकवर आधी लेट मारवता तर ती मोठी होल्डिंग बॅरिकेड तिच्या डायरेक्टली याच्या खांद्याला लागली आणि तो डायरेक्टली बेशुद्ध अवस्थेत पडला। बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर मी माझ्या सहकार्याने त्याला उचलून तात्काळ बाजूच्या माले हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। ॲडमिट केल्यानंतर त्याची प्रकृती एकदम गंभीर आहे। त्याच्या नातेवाईकांना आम्ही कळवण्यात आले आणि त्याची प्रकृती गंभीर। तर वेळोवेळी जेव्हा हे बनत होतं तेव्हा मी प्रथम ठाणे महानगरचे जे कर्मचारी होते त्यांना मी निवेदन दिलं होतं की हे बांधू नका, ह्याचा कोणालाही स्थानिक नागरिकांना एकही फायदा नाही आहे। कारण इथं येता जाता जर मोठी दुर्घटना जर झाली आणि हे बॅरिकेड जर कोणाच्या डोक्यात पडलं तर त्याला जबाबदार कोण? आज प्रत्यक्ष घटना तीच घडलेली आहे, साक्षात तीच घटना घडलेली आहे। माझं ठाणे महानगरपालिकेला एवढंच आव्हान आहे की ही बॅरिकेडर आम्हाला स्थानिकाला नको, हेच आमचं कारण आहे। खरोखर कट्टर कारवाई करण्याची मागणी करणार आहे। मी माझं लेटर स्वतः ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांना मी लेटर देणार आहे आणि ही बॅरिकेडर नाही पाहिजे आम्हाला। नाहीतर पुढच्या वेळी जर ही बॅरिकेडर टाकण्यात आली तर तीव्र आंदोलन केलं जाईल स्थानिकांकडून। नागरिकांच्या तुम्ही जे जीवाशी खेळ करता आणि जे तुम्ही तुमचे हे असे कॉन्ट्रॅक्ट आणून लोकांच्या जीवाशी आणता, हे माझी विनंती आहे की असे कोणतेही उपक्रम कोणी आणू नये। आणि जर तुम्ही पहिली गोष्ट प्रथम तुम्ही स्थानिक नागरिकांना हे जे सगळे उपक्रम करताय हे त्यांच्या फायद्यासाठी आहेत की नाही हे तर पहिले विचारून घ्या। तुम्ही तुमचा मनमानी कारभार आणता आणि टाकून देता आणि नंतर जशी दुर्घटना झाली तर त्यानंतर तुमचं ॲक्शन असतं। तर माझं म्हणणं एवढंच आहे ठाणे महानगरपालिकेला की हे असे उपक्रम जे तुम्ही राबवता हे स्थानिक नागरिकांना पहिले विचारत करा आणि नंतर कळवा।